तर आज मी बनवलेले आहे मस्तपैकी क्रंची क्रिस्पी असे ब्रेड रोल। बटाट्याचा वापर करून छानपैकी आपण हे ब्रेड रोल बनवणार आहे। खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने झटकीपट हे ब्रेड रोल तयार होतात। पाहू शकता इतके छान क्रिस्पी आणि क्रंची हे ब्रेड रोल तयार झालेले आहेत। घरच्या घरी तुम्ही कधीही मन झालं की तुम्ही सहजपणे बनवू शकता, इतकी सोपी पद्धत आहे। तर चला बघूया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे पाहू शकता मी दोन बटाटे घेतलेत, मॅश करून घेतलेत, म्हणजे स्वच्छ धुवायचे, मग शिजून घ्यायचे आणि मी असं कुच करून घ्यायचे। जास्त काही गाळ करायचे नाही बटाटे। ब्रेड रोल वेगवेगळ्या प्रकारचे बनले जातात, पनीर ब्रेड रोल असतात किंवा चीज ब्रेड रोल असतात, तसंच हा बटाट्याचे पण ब्रेड रोल बनवले जातात। तर आपण काय करायचं, याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची। ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवते ब्रेड रोलची खूप सोपी पद्धत आहे। कोथिंबीर टाकून घेतली, याच्यामध्ये आता आपण थोडंसं हिरव्या मिरच्या टाकायच्या किंवा लाल मिरची पावडर टाकलं तरी काही हरकत नाही। ती हिरवी मिरची, 2च हिरव्या मिरच्या मी कुटून घेतल्यात, कट करून नाही टाकायच्या, कुटून टाकायच्या। उखळ वगैरे असते त्याच्यामध्ये 2 मिरच्या कुटून टाकायच्या। काय होतं, अख्खी मिरची जर कट करून टाकली तर ती खात्या वेळेस कचकच लागते दाताखाली, त्यामुळं ना ही अशी कुटून टाका, म्हणजे मॅश होऊन जाते बटाट्यासोबत। थोडेसे जिरे टाकलेत। जिरे ब्रेड रोलमध्ये पूर्णपणे ऑप्शन आहे, पण छान वाटतात टाकले तर। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही हे ब्रेड रोल बनवू शकता घरच्या घरी। चिमूटभर हळद टाकायची, जास्त काही हळद टाकायची नाही। थोडासा नॉर्मल आपला अगदी थोडासा गरम मसाला टाकायचा। बटाट्याचं जी स्टफिंग आहे त्याला चांगली चव येते। हवं तर इकडे चाट मसाला तुम्ही टाकू शकता आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे। चांगलं असं व्यवस्थित मिक्स करायचं। खूप छान टेस्टी असे हे क्रिस्पी क्रंची असे ब्रेड रोल तयार होतात। घरच्या घरी तुम्ही कधीही बनवू शकता। लहान मुलाला तर बनवून दिलं ना खरंच खूप आवडीने खातील। झटकीपट होणारी रेसिपी आहे। आता हे मिक्स करून घेतलेलं आहे, साईडला ठेवायचं। इकडे मी घेतले आपलं चपातीचं पोलपाट, जे आपण चपात्या वगैरे बनवतो। त्यानंतर मी इकडं 4 ब्रेड घेतलेत। खायचं मन झालं म्हणून झटकीपट करते रेसिपी। तुम्ही पण नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि ट्राय करून बघा। तर आपण काय करायचं, हे ब्रेडची स्लाइस घेतलेत ना, ह्याच्या कडा ज्या असतात ना, ह्या ब्राऊन कडा, त्या सगळ्या कट करायच्या हलक्या हाताने। आता मी 4च ब्रेडचे करते, तुम्ही पूर्ण पाकिट ब्रेडचं केलं ना तर भरपूर, म्हणजे पूर्ण परिवारासाठी हे ब्रेड रोल तयार होतील। तर अशा कडा काढून घ्यायच्या। 4ही कडा अशा काढल्या ना, हे बघू शकता, हे असे ब्रेडला असं कटिंग करायचं छानपैकी। दुसरा ब्रेडसुद्धा कटिंग करून घेते। ह्या अशा कडा काढून घ्यायच्या। अगदी हलक्या हाताने करायचं, नाही तर काय होतं, ब्रेड तुटला जाऊ शकतो। आणि ह्या ज्या कडात ना, ह्या वेस्ट नाही घालायच्या। ह्याचा आपण जर याचा ब्रेड क्रम्स पण होता, ब्रेडच्या ज्या कडा असतात ना उरलेल्या, त्याचा तर मी इथं काही फेकणार नाही आहे। हे बघा, आता हे 4 ब्रेड जे आहेत ते मी याच्या कडा काढून घेतल्या, साईडला ठेवून घेऊया। आणि एक स्लाइस ब्रेडची घ्यायची आणि लगेच काही भाजी वगैरे ठेवायची नाही बटाट्याची। थोडंसं हलक्या हाताने लाटण्याने ह्याला असं प्रेस करायचं। काय होतं, असं प्रेस केलं ना ब्रेड जे आहे ना ते नरम सॉफ्ट पडलं जातं, म्हणजे थोडा जर कडकपणा असेल तो सुद्धा निघून जातो। दुसरी गोष्ट, भाजी वगैरे लावल त्यावेळेस ना रोल करायला सोपं जातं। हे असं थोडं नरम करायचं, याला लाटून अगदी हलक्या हाताने लाटायचं। आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी किंवा आपलं नॉर्मल असं थंड पाणी घ्यायचं आणि ब्रशच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने असं थोडं डॅब डॅब करायचं। अगदी जास्त टाकायचं नाही, फक्त थोडासा ब्रेड आहे ना थोडा ओला झाला पाहिजे, नॉर्मल। कडाला पण लावायचं। काय होते, आणि स्टफिंग आपली पॅक राहते, तेलामध्ये मग सुटणार नाही। आता काय करायचं, थोडी भाजी घ्यायची, म्हणजे आपण जे स्टफिंग बनवली ती घ्यायची। जास्त ठेवायचं नाही, नाहीतर रोल बनवायला जमणार नाही। हे असं हलक्या हाताने अगदी थोडी भाजी घ्यायची। इकडे तुम्ही चीज वगैरे सुद्धा टाकू शकता, वरच्यावर असं किसून, जे अमूल चीज भेटतं बघा। आणि आता हलक्या हाताने असं प्रेस करायचं
ब्रेड रोल बनवताना जर चिटकून नाही राहिलं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचं पाणी ह्याला साईडनी लावू शकता आणि असं पॅक करायचं. फिट होऊन जातं, काही टेन्शन नाही. आता ओला ब्रेड असल्यामुळं हे पॅक होऊन जातं, त्यामुळंच थोडं कॉर्नफ्लॉवरचं पाणी किंवा नॉर्मल पाणी कडेला लावायचं. आता हे फिट झालेलं आहे. हलक्या हाताने बघा असं पाणी लावायचं आणि थोडं याला असं प्रेस करायचं. झाला आहे एक रोल बनून. आता दुसरासुद्धा सेम करते. असंच करायचं, सुरुवातीला लाटण्याने असं प्रेस करायचं, जेणेकरून ब्रेड कसा हलका होतो, पातळ होतो, रोल करायला सोपा जातो. बस असं हलक्या हाताने केलं की पुरेसं आहे. त्यानंतर मग कॉर्नफ्लॉवरचं पाणी किंवा नॉर्मल थंड पाणी ब्रेडवर डॅब करायचं. कडालासुद्धा लावून घ्यायचं. आणि ह्या स्टेजवर तुम्ही मेल्ट चीज असतो बघा, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. चीज ब्रेड रोलसुद्धा मग तो तयार होतो. थोडीच भाजी घ्यायची, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा, जास्त भाजी घ्यायची नाही, फक्त थोडीशी भाजी घ्यायची. जास्त वाटले की लगेच कमी करायची आणि असा ब्रेड ओला असतानाच लगेच पॅक करायचं आणि रोल करायचं. ह्याला बोलतात ब्रेड रोल्स. जर आत्तापर्यंत बनवलं नसेल तर नक्की बनवून बघा, खूप सोपं आहे आणि खायला मात्र खूप छान लागतात, क्रिस्पी क्रंची. हे असं पॅक करायचं, लगेच पॅक होऊन जातं. काही म्हणजे एवढं काही टेन्शन नाही आहे, लगेच पॅक होतं. फक्त ओलसर हात लावायचा आणि अशा कडा अशा दाबून घ्यायच्या. झाला तर मी करून घेते. हे चारही ब्रेड जे कटिंग केले होते त्याच्यामध्ये मस्तपैकी ही भाजी स्टफिंग करून रोल केलेले आहेत. कढाईमध्ये तेल तापत ठेवले. हाय फ्लेम करायचं नाही, तेलाचं टेम्परेचर पण नॉर्मलच ठेवायचं. जास्त असं उकळतं गरम तेल नको आहे, अगदी नॉर्मल तेल पाहिजे. आणि ब्रेड जे पण आपण रोल केलेत ते अलगद हाताने तेलामध्ये असं सेट करायचं. लगेच अजिबात ब्रेड रोल हलवू नका, म्हणजे असं खालीवर करायचे नाहीत. याला थोडा वेळ कडक होऊन द्यायची. खालची साईड जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत अजिबात पलटी करू नका, नाही तर ब्रेड ओला असल्यामुळं काय होतं, तुटला जाऊ शकतो. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. लगेच पलटी करू नका. थोडासा याच्यामध्ये नॉर्मली कडकपणा आला की मग पलटी करायचं. त्याच्या आधी सुरुवातीला चमच्याने चेक करायचं की खालची साईड जी आहे ती कडक झाली आहे का नाही. हे बघा आता झाले आहे, अलगद निघत आहेत, म्हणजे आपण ह्याला आता पलटी करू शकतो. आणि काय होतं, कधी एका हाताने चमच्याने जमत नाही आपल्याला पलटी करायला, त्यामुळं 2 चमच्याच्या सहाय्याने याला सहजपणे पलटी करू शकता. आता मी 2 चमच्याच्या सहाय्याने पलटी करते. पाहू शकता तुम्ही सहजपणे मग हे पलटी होतात असे. ह्याचं पलटी करून घ्यायचं, घाई करायची नाही. आणि हे बघा सगळे आता मी पलटी करून घेतलेले आहे आणि किती छान सुंदर रंग आलाय, तुम्ही पाहू शकता. कुठेही आपली भाजीची स्टफिंग बाहेर निघली नाही किंवा ब्रेड आपला तुटला गेला नाही. परफेक्ट असा हा ब्रेड रोल तयार झालेला आहे. ह्याला छानपैकी सुंदर रंग येईपर्यंत फ्राय करायचा. हाय फ्लेम ठेवायची नाही, मीडियम गॅसवरच ह्याला फ्राय करून घ्या. जोपर्यंत ह्याच्यामध्ये चांगला असा कडकपणा येत नाही तोपर्यंत ह्याला फ्राय करा. सुंदर असे आपले हे ब्रेड रोल तयार होत आहेत. अगदी मंद गॅस ठेवायचा, हळूहळू मस्त प्रेमाने याला प्रेस करून छानपैकी कडक करायचं आणि मग काढायचं. खूप भारी लागतात. खाता क्षणी तुम्हाला इतकं आवडेल ना, तर नक्की ट्राय करा हे ब्रेड रोलची रेसिपी. किती चांगले झालेले आहेत, एकदम क्रिस्पी वाटतात, क्रंची वाटतात. कडक होईपर्यंत फ्राय करत राहायचं, असं अधूनमधून अलटीपलटी करत राहायचं, म्हणजे काय होतं सगळीकडूनच मग भाजले जातात. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस हा फास्ट नको आहे, आपल्याला स्लो गॅसवर ठेवायचं आहे. आता झालेले आहेत, पाहू शकता किती मस्त रंग आलेला आहे. लाल भडक असे ब्रेड रोल आपले तयार झालेले आहेत. तर काढून घ्यायचं, कारण आता जास्त काही भाजायचं नाही. बघा मस्त झालेले आहेत आपले ब्रेड रोल तयार. एक एक करून सगळे काढून घेते. झटकीपट असं कधी पण खायचं मन झालं की तुम्ही 2-3 ब्रेडपासून हे बनवू शकता. एक बटाटा जरी शिजून घेतलं तर छान असे ब्रेड रोल तयार होतील. सगळे काढून घेते. बघू शकता कुठंच तुटला नाही ना, आपली भाजी कुठं पडली गेली आहे तेलामध्ये. तर क्रिस्पी क्रंची असे हे ब्रेड रोल तयार झालेले आहेत. तर प्लेटमध्ये सर्व करते. पाहू शकता हे आपले क्रिस्पी क्रंची असे हे
गरमागरम ब्रेड रोल कसे वाटतात? खूप छान झालेले आहेत आणि खाता क्षणी ना ब्रेडचा जो वरचा स्किन आहे ती इतकी क्रिस्पी लागते, खाता वेळेस असा बोलतात ना ते कुडकुड आवाज येतो ना तो, आणि आतमध्ये जी बटाट्याची भाजीची स्टफिंग लागते, काय बात आहे. खरं तुम्ही नक्की ट्राय करा. दाखवते तुम्हाला काढून. हे बघा, अंदाजा लावू शकता ह्याच्या क्रिस्पीपणाचा. किती कडक स्किन झालेले आहे, मस्तपैकी वाटतं ते अगदी परफेक्ट झाले. स्टफिंग कशी पॅक झाली चारी बाजूनी, कुठेही पडली गेली नाही किंवा आपले ब्रेड तुटले गेले नाही आहेत. परफेक्ट असं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये जी चीज टाकतात ना आता अगदी भारी लागतील खायला. हे बघा किती कडक झाली आहे. तर मी तोडते. हे बघा, गरमागरम असे हे पटॅटो ब्रेड रोल म्हणजे आलू ब्रेड रोल्स छान झालेले आहेत. मस्त झणझणीत अशी आतमध्ये बटाट्याची भाजी केलेली आहे आणि वरून क्रिस्पी असे ब्रेड स्किन आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लगेच झटकीपट करून बघा. तुम्ही नक्की आवडीने खाताल. आणि लहान मुलांना किंवा गेस्ट वगैरे कोणी आलं तर त्यांच्यासाठी असं स्पेशल म्हणून काहीतरी बनवून द्या. तर चला, आता तुम्ही इथं खाऊन घेणार आहे कारण मला रावलं नाही. केचपसोबत खाऊ शकता किंवा चहासोबत किंवा असंही त्याला सिंपल खाऊ शकता. इतके छान लागतात, क्रिस्पी क्रंची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. असे छान छान वेगवेगळे नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी बेल आयकन नक्की प्रेस करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन अशाच रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा आणि काळजी घ्या.